आता आपण समजून घेऊया की टॅग्स म्हणजे नेमकं काय असतं. जसं मी तुम्हाला बोललो होतो की HTML जो टॅग आहे त्याचा अँग्युलर ब्रॅकेटने स्टार्टिंग केलेली आहे आणि क्लोज करत असताना अँग्युलर ब्रॅकेटच्या मध्ये स्लॅशचा आपण वापर केलेला आहे. तर आता आपण समजून घेऊया की नेमकं टॅग्स काय असतं. तर अँग्युलर ब्रॅकेट आणि त्यामध्ये HTML असं जे लिहिलेलं असतं, दिस इज नथिंग बट द टॅग. ठीक आहे. तर चला तर मग बघूया. इफ यू वॉन्ट टू बिल्ड अ ब्युटिफुल वेबसाईट, टॅग्स आर इसेन्शियल एलिमेंट दॅट हेल्प यू अचीव दॅट. कुठलीही वेबसाईट बनवायची असली तर आपल्याला टॅग्स हे खूप इसेन्शियल असतात. बरोबर. तर बघा, टॅग्स काय असतात तर अन HTML टॅग ऍक्ट्स ॲज अ कंटेनर फॉर कंटेंट ऑर अदर HTML टॅग्स. हे कंटेनर देखील सारखे यूज केले जातात आणि आपण त्यामध्ये दुसरे टॅग्स पण स्टोअर करू शकतो. दॅट आर वर्ड्स इन्क्लूज विदिन अँग्युलर ब्रॅकेट्स. बघा, एक लेस दॅन आणि एक ग्रेटर दॅनच्या मध्ये हे असतात अँग्युलर ब्रॅकेट्स. याच्यामध्ये जर एखादा वर्ड स्टोअर केला असेल तर त्याला आपण टॅग बनवू शकतो. म्हणजेच काय, जर सिम्पली जर मी इथं फक्त ह्या पद्धतीने टॅग लिहिला तर हा टॅग म्हणजे एक ॲक्च्युअली टॅग असेल का? तर नाही. जर याच्या स्टार्टिंगला आणि एंडिंगला जर ह्या पद्धतीने अँग्युलर ब्रॅकेट्स दिले असतील तर याला आपण टॅग म्हणू शकतो. असं असतं का? हो, असंच असतं. ठीक आहे. बरं, एवढं लक्षात ठेवूया की अँग्युलर ब्रॅकेटमध्ये कुठलाही वर्ड असेल तर तो एक टॅग असतो. बरं. तर कुठले कुठले टॅग्स असतात जे कॉमनली यूज केले जातात. तर हे जे काही खाली टॅग्स दिलेले आहेत हे 70% यूज केले जातात HTML मध्ये. चला तर मग पाहूया कुठले कुठले आहेत. तर HTML टॅग असतो. जसं आपण त्याला आधीच बघितलं की कुठलाही पेज स्टार्ट करायच्या आधी आपल्याला हा टॅग यूज करायचा असतो. तर हा केव्हा यूज करतो? एन्क्लोजेस द एंटायर HTML डॉक्युमेंट. या टॅगच्या मध्ये पूर्ण HTMLचं डॉक्युमेंट असतं. बरोबर. हे तर आम्हाला माहिती आहे. पुढे सांगा. चला मग पुढे जाऊया. हेड टॅग असतो दुसरा. हा काय करतो? कंटेन्स मेटा इन्फॉर्मेशन अँड लिंक्स टू स्क्रिप्ट अँड स्टाईल शीट्स. जसं मी तुम्हाला बोललो की HTML जो टॅग आहे त्याच्यामध्ये पूर्ण डॉक्युमेंट असतं. त्यामध्ये दोन सब पार्ट्स पडतात. एक म्हणजे हेडिंग आणि दुसरं म्हणजे बॉडी. तर हेडिंगमध्ये एक हेड टॅग असतो. त्यामध्ये काय काय स्टोअर केलं जातं तर मेटा इन्फॉर्मेशन असते. कशाची? वेब पेजची. ज्यामध्ये आपण लिंक पण करू शकतो आणि स्क्रिप्ट्स पण करू शकतो. आता लिंक आणि स्क्रिप्ट काय असते हे तुम्हाला पुढे कळणार आहे. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा की लिंकिंग आणि स्क्रिप्टिंग जी आहे ती हेडिंग टॅगमध्ये होत असते आणि मेटा इन्फॉर्मेशन जी असते पेजची ती पण हेडिंग टॅगमध्येच स्टोअर केली जाते. बरं, पुढे जाऊया. बॉडी. बॉडी टॅगमध्ये काय असतं? कंटेन्स द कंटेंट ऑफ वेब पेज. जसं मी तुम्हाला बोललो होतो, HTML दोन सब पार्ट्समध्ये डिवाइड झालेलं आहे. म्हणजे HTML पूर्ण डॉक्युमेंट, त्यामध्ये हेडिंग टॅग असतो आणि बॉडी असतो. तर हेडिंगमध्ये मेटा इन्फॉर्मेशन ॲज वेल ॲज लिंकिंग आणि स्क्रिप्टिंग होते. दुसरी गोष्ट बॉडी टॅग. बॉडी टॅगमध्ये पूर्ण कॉन्टेंट असतं वेब पेजचं. एवढं लक्षात ठेवा फक्त. पुढे सर्व कळणार तुम्हाला. ठीक आहे. तर मेटा टॅग्स कुठले कुठले असतात? टायटल टॅग असतो, मेटा असतो, लिंक असतो. आता हे मेटा टॅग म्हटलेलं आहे बरोबर. मेटा डेटा टॅग. ठीक आहे. मेटा डेटा टॅग्स म्हणजेच हे कंटेन्स मेटा इन्फॉर्मेशन हेडिंगमध्ये वापरले जातात. हे तिघं जे टॅग्स आहेत टायटल, मेटा आणि लिंक हे सगळे हेडिंगमध्ये यूज केले जातात. टायटल काय यूज करतो आपण? सेट्स द टायटल ऑफ वेब पेज. वेब पेजचं जे टायटल आहे ते सेट करण्यासाठी आपण टायटल टॅगचा यूज करत असतो. म्हणजे काय? आता तुम्ही कुठलंही एक वेब पेज ओपन केलं. फॉर एक्झाम्पल हेमंत गायकवाड डॉट ऑनलाईन डॉट कॉम माझा पोर्टफोलिओ बरोबर. ही वेबसाईट जशी तुम्ही ओपन करशाल, ही वेबसाईट ओपन केल्यानंतर वरती इथे सर्च बारमध्ये जो काही तुम्हाला एक नाव दिसतंय, हेमंत गायकवाड डॉट ऑनलाईन डॉट कॉम, तर हे काय आहे? हे वेबसाईटची लिंक आहे आणि ती वेबसाईटच्या लिंक जवळच इथे साईडला दिलेलं असतं ते म्हणजेच टायटल असतं. तर हे वेबसाईटचं टायटल असतं. बघा तुम्ही इथे वरती पाहाल तर इथं दिलेलं आहे हेमंत गायकवाड बरोबर. तर हे टायटल आहे. तर हे टायटल जर आपल्याला द्यायचं असेल तर आपण सिम्पली ह्या टायटल टॅगचा यूज करत असतो. त्यानंतर लिंक टॅग आपण यूज करतो. लिंक एक्सटर्नल रिसोर्सेस लाईक स्टाईल शीट्स. मी तुम्हाला बोललो की CSS किंवा जावास्क्रिप्ट जर आपल्याला लिंक करायची असेल HTML पेज सोबत तर आपण तिथे लिंकचा यूज करतो. लिंकचा यूज केला तर आपण स्टाईल शीट म्हणजे CSS फाईल लिंक करू शकतो आणि स्क्रिप्टचा यूज केला तर आपण जावास्क्रिप्ट फाईल लिंक करू शकतो. चला तर मग पुढे जाऊया. टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स कुठले कुठले असतात? तर हे सिम्पली यूज केले जाणारे टॅग्स आहेत. पी म्हणजेच पॅराग्राफ टॅग. हे हेडिंगचे टॅग असतात H1 H2 H3 डॉट 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 H6 पर्यंत. त्यानंतर स्ट्रॉंग टॅग असतो, EM टॅग असतो. हे सर्व तुम्ही फक्त राईट डाऊन करून ठेवा की ह्या पद्धतीचे टॅग्स असतात जे 70% यूज केले जातात. आता हे टॅग्स कशी यूज होतात हे देखील मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करणार आहे स्टेप बाय स्टेप. आता सध्या तरी फक्त नोट्स घेऊन घ्या. त्यानंतर लिस्ट टॅग असतात. तर UL, OL, LI हे लिस्ट असतात, अनऑर्डर लिस्ट वगैरे. त्यानंतर हायपर लिंक्स असतात. अँग्युलर टॅग यूज केला जातो, इमेज यूज केला जातो, ऑडिओ, व्हिडिओ. ऑडिओ आपण यूज करतो ऑडिओ टाकण्यासाठी आपल्या वेब पेजमध्ये. व्हिडिओ पण टाकतात बऱ्याच वेब पेजेसमध्ये, तुम्ही व्हिडिओ बघितले असतात. तर व्हिडिओ टॅग यूज केला जातो. इमेज इन्सर्ट करण्यासाठी इमेज टॅग यूज केली जाते. त्यानंतर एखाद्या वेब पेजमधून जर आपल्याला दुसऱ्या वेब पेजमध्ये जायचं असेल तर आपण अँकर टॅगचा यूज करतो, ज्याच्याने आपण एका पेजमधून दुसऱ्या पेजमध्ये जाऊ शकतो. लिंक प्रोव्हाइड करू शकतो, हायपर लिंक्स. तर ह्या गोष्टी असतात. त्यानंतर फॉर्म टॅग. एखादं वेब पेज जर तुम्ही ओपन केलं त्यात तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी फॉर्म विचारले जातात, तर ते फॉर्म क्रिएट केले जातात या फॉर्म्स टॅगने. त्यानंतर टेबल टॅग्स असतात. तुम्हाला वेब पेजमध्ये टेबल देखील बघायला भेटतात.
तर ते टेबल इन्सर्ट केले जातात या टेबल टॅग्सने. त्यानंतर सिमेंटिक टॅग्स असतात. तर ह्या प्रकारे HTML चे बरेचसे टॅग्स आहेत. तर